हॅलो, ग्रामसेवक बोलता ना? हा बोला भाऊ. कोण बोलतो? आकाश शिरसाट बोलतो मी, सम्राट अशोक सेना राष्ट्रीय अध्यक्ष. हा बोला भाऊ. तुमच्या गावा अंतर्गत म्हटलं एक चलका म्हणून गाव आहे. हो हो हो. त्या चलका गावातनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जती फोटो लावेला आहे, बॅनर लावेला आहे. हो हो हो. कांबळे भाऊचा, माझा कांबळे भाऊचा विषय. हो हो. तर तिथे गावाची आस्था आहे. त्या ठिकाणी लोक बौद्ध समाजाचे लोक त्या ठिकाणी येतात, धार्मिक त्यांची विधी करतात, आपली धार्मिक विधी होते त्या ठिकाणी. तुमच्या नालायकपणामुळे आजच ती पाणी साचलेलं आहे, तरी तुम्हाला लाजा वाटत नाही, तरी तुम्ही ते पाणी काढत ना किंवा तर ती मुरुम गिट्टी टाकत ना. आता तुमचं काय करावं? काही नाही, विषय काय झाला, एक मिनिट. हॅलो, हा, तिथे आता रोड झालेला आहे मंजूर. तो सरपंचासोबत ते महादेव भाऊ कांबळे बोलले तर 2 दिवसात नाही करतो. आता तिथं जेसीबी तिथं काही 2-3 टाल्या मुरुम बसत नाही. तिथं जवळपास लागते 100 टाल्या मुरुम, त्याच्या रॉयल्ट्या घेणं, हे करणं, बरोबर आहे. म्हणून तहसीलदार कोण आहे तुमचा? तहसीलदार इथं कापशीकर साहेब म्हणून आहे तो. येऊ का मग तहसीलदार आहे का? तहसील कार्यालयात आंदोलन करायला येऊ का मग तिथं? आता तुम्हाला ते बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ तुम्हाला एवढं मोठं पाणी दिसते, तुम्हाला लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? तहसीलदाराला व्हिडिओ कोण आहे तुमचा? ऐका तर खरं तुम्ही, तिथं काय 2-3 टाल्याचं काम नाही आहे ते. अरे तुम्ही त्या ठिकाणी जेवढा पुतळा आहे तेवढ्या टाल्या टाकत येतो तुम्ही. ते बाकीचा शानपणा नका करू तुम्ही. पुढे 100 टाल्या कोणाला सांगितलं? जेवढा तो पूजा विधीचा धार्मिक कार्यक्रम होते तेवढ्या ठिकाणी टाका ते. नाही, तेच तर म्हणाले तर महादेवराव भाऊ कांबळे, तेच तर म्हणाले 70-80 टाल्या तिथं मुरुम लागते म्हणून. नाही, तुम्ही काय करा, तो तेवढा जेवढा पेस आहे तो बाबासाहेबाचा ज्या ठिकाणी पुतळा आहे, जिथं धार्मिक कार्य पहिले ऐका तुम्ही. हा, ज्या ठिकाणी पुतळा आहे ते बॅनर लावलेला आहे, ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होते त्या ठिकाणी तुम्ही तेवढ्या आजूबाजूला सगळ्या ठिकाणी जरी पाणी साचेलं आहे, तो बाबासाहेबाचा अपमान होऊन राहिला. तुम्हाला काही वाटते का नाही? तुम्ही मला तुम्ही फ्लॅक्स लावलं तर तुम्ही लावलं म्हणजे तुम्ही उपकार नाही केले काही. पहिले गोष्ट ऐकून घ्या. ते लावलं तर मग ती बोलटंबना होऊन राहिली ना. आता पाना ते चिखलाच आहे ना पुरं. हो ना हो ना हो ना. मग कधी काय करा तुम्ही, तेवढ्या ठिकाणी तुम्ही तात्काळ काय करा, मुरुम गिट्टी काहीतरी व्यवस्था करा. ते तशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला ना तो. हो ना, तिथं जेसीपी सांगून आता रोड मंजूर झाला आहे, तिथला टाकायचं आहे. ते सरपंचासोबत बोलणं झालं त्याचं. माझं ते जाधव म्हणून आहे तो, अरविंद जाधव. सरपंचाले काय करा तुम्ही तात्काळ सांगा, नाही तुम्ही तहसीलदारासोबत तुम्ही भेटायले. फालतू हे वातावरण गरम करू नका तुमच्या गावातलं. मी तुम्हाला इंटिमेशन देतो. तुम्ही काय करा, आजूबाजूला जेवढे असेल तेवढी तर ती गिट्टी टाका, नाही तर मला त्या ठिकाणी यावं लागेल. मग राज्याचा प्रश्न करून टाकीन मी, तुमच्या नोकऱ्या धोक्यात आणून टाकीन मी. विषय काय आहे, तिथं 2-3 टाल्याचा विषय नाही, तिथं लागते जास्त मुरुम. तिथं रोड मंजूर झाला. तुम्हाला काय घरून विकत नाही आणावं लागत मुरुम. तहसीलदाराला कंप्लेंट करा तशी तुम्ही. तिथं जेसीबी लावा लागते, ते चांगलं काम. जेसीबी तुमच्या घरून नाही लावा लागत तुम्हाला, तहसीलदाराला सांगा, नाही तर मी येतो ती. तुम्ही लावत ना का तुम्ही? अरे मी ते जे आपले सदस्य आहेत कांबळे भाऊ, त्याला चांगलं 2-3 टाल्या जर लागत असेल तुम्ही टाकून द्या, मी तुम्हाला त्याचं मजुरी काढून देतो. बरोबर आहे, हे बोललेलं मी त्याला. काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा तुम्ही. पण बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ येत्या 2 दिवसात 3 दिवसात जर ती मला मुरुम गिट्टी टाकताना दिसलं नाही तर त्या विरोधात मी धरणे आंदोलन करणार. लक्षात घ्या. ते तुमच्या तहसील कार्यालयात येऊन लक्षात घ्या तुम्ही. बरोबर, तुमचा निषेध करीन मी. 3 दिवसात येतात, 3 दिवसात मला ते काम दिसलं पाहिजे. नाही तर यात ठेवा तुम्ही, तहसीलदारापासून तुमच्यापर्यंत मी सगळ्या कोणाला सोडणार नाही. हो, करून घेतो ना. एका 3 दिवसात ते तुम्हाला लाजा वाटत नाही तर ती बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ एवढं मोठं पाणी साचलेलं आहे, तरी घाण साचलेलं आहे. कसे लोक जातील होतं ती? हो ना, विचार करा. हो, नाही तर 3 दिवसात येईन मी, आंदोलन करेल तर ती. इशारा देऊ राहिलो तुम्हाला मी. भाऊ मी कांबळे भाऊले पहिले तुम्ही तुमचा व्हिडिओ कोण आहे? व्हिडिओले तहसीलदाराला सांगा तात्काळ, अशी गोष्ट आहे. नाही तर राज्याचा प्रश्न करून टाकीन मी. नाही, करून घेतो ना, काही विषय नाही ना. मी पाहतो ना. आता 3 दिवस तुम्हाला वाट देतो, 4था दिवस मला.